जय श्रीराम मित्रांनो, आपण राम जन्मभूमीचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत प्रभू रामाचे पिताश्री दशरथ महाराजांचा हा राजदरबार इथे लागत होता। हा राजदरबार आहे बघा, मोठा असं मंदिर आहे राजदरबाराचं। सध्या इथे दर्शनासाठी मूर्त्या बंद झाल्या आहेत, 12:30 वाजता उघडतील, पडदे लावले, आत्ताच बंद झाला। हा त्यांचा दरबार आहे बघा, सुंदर असं। कोरीव काम केलं आहे, हे काम नंतर झालेलं असेल, पण ही जी जागा आहे इथे राजदरबार लागत होता प्रभू रामांचा, वडिलांचा, दशरथ राजांचा। इथं मंदिर आहे समोर। तर इथे तुम्हाला जर आलात तुम्ही तर आम्ही केलेले मंदिर कालपासून पहिले मी हनुमानगडी केलं, नंतर राम जन्मभूमी जे मेन मंदिर आहे ते आमचं दर्शन झालं आहे। अतिशय मनोभावे लोभस असं रामाचं स्वरूप आहे तिथे, बालस्वरूप, आणि सुंदर असं व्यवस्था आहे जेणेकरून दर्शनाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, दर्शन लगेच होऊन जातं। शिवाय तुम्ही बाहेर निघताना तुम्हाला दाल खिचडाचा प्रसादही दिला जातो, तोही तुम्ही मनसोक्त खाऊ शकता, एवढा आहे। आम्ही तो खाल्ला आहे, जेवण करायचं काम नंतर पडत नाही। नंतर तिथून तुम्ही आलात, बाहेर निघाला का तुम्हाला रिक्षा मिळते, 10-10 रुपयामध्ये रिक्षा करा, कनक भवन म्हणून सांगायचं। कनक भवनला तुम्ही आलात का तिथे सगळे मंदिर आहेत, हनुमानगडी असेल, हनुमानगडी आम्ही काल रात्रीच केलं होतं, कनक भवन आहे, दशरथ राजाचा दरबार आहे, सगळे मंदिर इथेच आहे। सीता रसोई वगैरे असे मंदिर आहेत इथे। तर अशा प्रकारे इथं सगळे मंदिर आहेत। जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला सोपं आहे येण्यासाठी। थोडं पायी फिरण्याची तयारी ठेवा, मध्ये सगळीकडेच गाडी जात नाही, रिक्षा पण जात नाही सगळीकडे, ते आपल्याला दूर सोडून देतात, आपल्याला तिथून पाहायला लागतं। सध्याचं परिस्थिती बघता, अयोध्येचं धामाचं महत्त्व बघता, इथे एकदम जबरदस्त सिक्युरिटी, सगळीकडं गनवाले CRPFचे जवान आहेत, लेडीज असो जेंट्स असो सगळे CRPFचे जवान गनधारीच आहे। हे बघा आम्ही सगळे इकडे बघा, ही आई आहे, ही आमची मोठी बहीण, हे आम्ही सगळे। जय श्रीराम। चला भेटूया पुढे, जय श्रीराम।